नमस्ते, सुप्रभात. तर मंडळी, आज आम्ही निघालो आहोत बाहेर फिरायला. हा आमचा पहिला मिनी व्लॉग आहे. माझ्यासोबत माझी मुलगी आणि माझी भाची आहे. राईट हँड साईडला माझी मुलगी आहे आणि लेफ्ट हँड साईडला माझी भाची आहे. तर आज आमच्या आकांक्षाचा म्हणजे माझ्या लाडक्या भाचीचा बड्डे आहे आणि मी तिला प्रॉमिस केलं होतं की मी तुझ्या बड्डेला बाहेर फिरायला नेईन. तर आज आम्ही बाहेर फिरायला चाललो आहोत. त्यासाठी आम्ही ट्रेनने प्रवास करणार आहोत कारण आम्हाला सिद्धिविनायक मंदिरला जायचं आहे. आम्ही पहिल्यांदा दादर स्टेशनला उतरणार आणि तिथून टॅक्सी घेऊन सिद्धिविनायक मंदिरात जाणार आहोत. आम्ही दादरला पोचलो आणि सिद्धिविनायक मंदिरला जाण्यासाठी टॅक्सी शोधू लागलो. दादरला खूप गर्दी असते, बघा तुम्ही, खूपच गर्दी असते. त्यानंतर आम्ही टॅक्सीत बसून सिद्धिविनायक मंदिरला निघालो. मंदिराचं अंतर खूप लांब नाही आहे, पण तरीही टॅक्सीवाल्याने आमच्याकडून 50 रुपये घेतलेच. त्याने सोडलं आम्हाला सिद्धिविनायक मंदिरापाशी. खूपच कंटाळा आला होता कारण ऊन खूपच होतं. आता चला आपण मंदिरात जाऊन दर्शन घेऊ. पण गर्दी खूप असल्याने आम्हाला मुखदर्शनच घेता आलं. तुम्हाला पण आम्ही व्हिडिओमध्ये दाखवू सिद्धिविनायक मंदिर. आत आम्ही मुखदर्शन रांगेतून आम्ही सिद्धिविनायक मंदिर मुखदर्शन घेतलं. हे बघा. त्यानंतर आम्ही परत मुंबादेवीला निघालो. आम्हाला मुंबादेवीला पण जायचं होतं, पण त्याआधी खूप भूक लागली असल्याने आम्ही दादरला छोट्या हॉटेलमध्ये नाश्ता करण्याचे ठरवले. दादाच्या छोट्या हॉटेलमध्ये आम्ही येऊन तिघींनीही भरपेट नाश्ता केला. पहिल्यांदा आम्ही पावभाजी मागवली. पावभाजीसोबत आम्ही इडली सांबार वडा पण मागवला. बघू शकता तुम्ही, पावभाजी खूपच छान होती, दिसायला टेम्पटिंग होती. आम्ही तिघीही त्यावर तुटून पडलेलो होतो कारण भूक पण खूप लागली होती आम्हाला. माझी मुलगी बघा, खूपच छान आहे बोलते. आकांक्षा आमची खूपच खुश होती कारण आम्ही तिघी पहिल्यांदाच असे बाहेर फिरायला गेलो होतो. आम्ही खूप छान मज्जा केली. खूप छान पावभाजी होती, खूपच छान होती. आमचा सांबार वडा पण येईल आता, बघा आलाच. खूप छान होता तो पण. इतका छान सांबार वडा होता, पोट भरून गेलं. त्यानंतर आम्हाला मुंबादेवीला पण जायचं होतं, त्यामुळे मी पटकन आटपा बोलले मुलींना. आता आम्ही छत्रपती शिवाजी टर्मिनल्स ट्रेनमध्ये बसून मस्जिद बंदरला उतरून मुंबादेवीला जाऊन दर्शन घेणार होतो. बघू आम्हाला मिळतं का दर्शन. चला तर मग. जास्त व्हिडिओ नाही काढता आले इथे आम्हाला कारण खूपच कंटाळा आला होता. कारण गेटवे ऑफ इंडियाला पण आम्हाला जायचं होतं. संध्याकाळचे 4 वाजलेले आहेत आणि ट्रेन पूर्ण रिकामी होती आणि आम्ही रिकाम्या ट्रेनमध्ये खूप मोकळा श्वास घेऊन आम्ही गेटवे ऑफ इंडियाला मजा मस्ती करत गेलो. खूप छान मज्जा आली आज, पण कंटाळाही तितकाच आलेला आहे कारण सकाळी गेलेलो आम्ही सकाळी निघालो तेव्हा मेकअप किती छान होता आमचा
आणि आता आमचा अवतार झाला आहे, बघू शकता तुम्ही. आम्ही टॅक्सी करून गेटवे ऑफ इंडियाला गेलो आणि तिथे इतकी हवा सुटली होती, छान सुंदर हवा होती आणि वातावरण एकदम शांत, कारण संध्याकाळचे 4-4:30 झालेले होते. खूप समुद्राच्या लाटा वगैरे अंगावर पूर्ण शहारे येत होते. खूपच सुंदर होता नजारा, तुम्ही बघू शकता. गेटवे ऑफ इंडिया बाजूलाच ताज हॉटेल आणि ऑबेरॉय हॉटेल पण आहे. बघा, खूप सुंदर आहे वातावरण, शांतता सगळीकडे होती. आम्ही थोडे किनाऱ्यावर बसून फोटोशूट केलं आणि आमच्या घरी निघालो. तर मंडळी, आज तुम्हाला आमचा हा मिनी व्लॉग कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक पण करा, म्हणजे आम्ही अजून व्हिडिओ काढू शकतो. थँक्यू फॉर वॉचिंग. माझ्या मुलगीला पण तुम्हाला थँक्यू बोलायचं आहे. Thank you for watching. चला तर मग भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. Bye.